साठी इन्व्हाइट केलाय टीम लाडिवलीला। शिवसेना शाखा तमनाथ, युवासेना शाखा तमनाथ आणि ग्रामस्थ मंडळ तमनाथ यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आयोजित झालेली ही स्पर्धा, भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024, या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आपण पाहतोय आमचे आदरणीय रवींद्रजी भोईर साहेब, ग्रुप ग्रामपंचायत शिरसे उपसरपंच यांच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय डे नाईटच्या स्वरूपामध्ये। आजचा या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील आपण पाहतो ना 5वी मॅच सी ग्रुप मधील आपण पाहतोय बिसेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये लाडिवली। बिसेगाव टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सलामीची ही जोड साकली दोन्ही टीम आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटक इथून कंप्लीट करायचे आहेत। आपल्यासाठी टाइमर इथे मात्र लावला जाईल। चला लाडिवली टीम लगेच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे। आपण मैदानामध्ये दाखल झालात, वेळेचा अभाव असणार आहे, आपल्याला वेळ खऱ्या अर्थानं वाचवायचं आहे। 20 मिनिटांमध्ये 4 षटक इथून कंप्लीट देखील करायची आहेत। बघा बिसेगाव टीमची सलामीची जोड साखली देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे। तर सन्माननीय अविनाशजी बैलमारे यांच्याकडून लाडिवली टीम साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक इथे मिळवली तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। हॅलो हॅलो, खूप खूप धन्यवाद सूरज आतमोडे, त्याचबरोबर मयूर कांबळे आणि योगेश ढोळे। ई ग्रुप मधील हा दुसरा सामना आहे। पहिलाच बॉल वरती ते स्क्वेअर लेगला पुल केलाय, मिथुनच्या बॅट मधून आला इथे फटका, षटकार 6 धावा। बीड संघ विजय झाला, अभिनंदन असेल। तमनाथ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। मिथुन आणि रुपेश बिसेगाव संघाची सलामीची जोडी। बिसेगाव म्हटल्यानंतर सर्वांना ठाऊक आहे, कर्जत क्रिकेटचा विचार केला तर श्री गणेश क्रिकेट कर्जत आणि बिसेगाव, प्रामुख्याने चंदू 11, हलिवली संघ, बेणगाव याची नावं आवर्जून घेतली जातात। लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे आणि ते साधा सोपा झेल सोडलाय।
कॅचेस विन द मॅचेस. हवेत फटका खेळला होता तो फलंदाज मिथुनने जीवनदान मिळाले. कॅज्युअल अप्रोच कुठेतरी पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव आज झेल सुटतोय. स्कोर आहे तो मात्र 7. योगेश गोलंदाजी करतोय. लाडिवली संघ काल किरवली संघ जिंकलाय. शिरसे संघाच्या विरोधात पहिला सामना जिंकला होता तो बुकपे संघाने, दुसरा पळसदरी, तिसरा कोंदिवडे आणि नुकताच चौथा जिंकला तो बीडने. तो ग्रुप वेगळा आहे, सी ग्रुप आहे. व्हाईट बॉल थोडा दबाव वाढलाय. योगेश वरती लाडिवली देखील एक मातब्बर संघ आहे. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत. जिल्हा प्रमुख चषक 2024 आजच्या दुसरा दिवस रात्रीचा खेळ. माझ्या तिन्ही समालोचक मित्रांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आणि त्याचबरोबर देवा भोईर यांनी खास मला ॲडजस्ट केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र 8 वर. पंचांकडे जोरदार अपील. इट्स अ प्लम. यष्टांच्या समोर सापडलाय. रुपेश बाद होतोय पायचीच्या स्वरूपात. जवल्यात खरं तर हा संघ ओराम क्रिकेट पासून थोडा दूर होता, परंतु मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये पुन्हा या संघाने कमबॅक केलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज अविनाश बैलमारे यांच्याकडून देण्यात येईल. लाडिवली संघासाठी स्कोर आहे 8. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालीच पाहिजेत. टायमर सेट केलेला आहे, हे लक्षात असू द्या. कुणालसाठी टाकलेला चेंडू. योगेश षटकाराचा मार खाल्ला जरूर, परंतु त्यानंतर त्यानं केले ते कमबॅक. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, अमृत महोत्सव वर्ष आहे आपलं भारत देशाचं. आणि आजचा प्रजासत्ताक दिन क्रिकेट समवेत आपण सर्वजण साजरे करतोय. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रवींद्रजी भोईर साहेब, उपसरपंच शिरसे ग्रामपंचायत मंचावरती उपस्थित आहेत. समीरजी गुरव आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. राकेश यांना अद्यापही समजत नाही की आपण हारलोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे तैनात. चेंडू अडवेल तत्पूर्वी 1 धाव येथे मात्र घेतली जाते. 9 धावा धाव फलकावरती आहेत फलंदाजी करत असताना बेसेगाव संघाच्या. योगेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं योगेशने. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते ते सांगता पहिलं षटक झालंय समाप्त. विकेट एक गेले रुपेशची आणि धावा आहेत भिसेगाव संघाच्या, त्या मात्र 9. चांगली सुरुवात. चला पुढचा सामना जो होईल अर्थातच मुकपे विरोधात पळसदरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय. मुकपे आणि पळसदरी दोन्ही टीम कॅप्टन त्वरित या आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की दोन्ही संघ आपले प्रवेश फी आपण जमा करा. धाव संख्या 9 या आयोजकांच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. लाडिवलीकर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक समाप्त करायचे ते 4. प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी. कुणाल आणि त्याच्या साथीला आहे तो मिथुन. धीम्या बॉल, बॅटची कडा मागे शॉट, थर्डमॅनला खराब कामगिरी. बॉल चाललाय
निश्चितच मंचावरती रुपेश भोईर आणि मोहन भोईर देखील उपस्थित आहेत. पार्थ एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर मोहनजी भोईर अजूनही एकमेकांना समजवत आहेत की तमनाथ संघ हरलाय. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू. प्रथमेश टोपण नावे बाबू मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. अमित तुपेचा हा कॉल होता. थोडी एनर्जी दाखवावी लागेल फिल्डिंग करत असताना. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 15 वर 15. अनेक पाठीराखे दोन्ही संघांचे या ठिकाणी उपस्थित आहेत. भिसेगाव असेल त्याचबरोबरीने लाडिवली असेल. आज सर्व कर्जत तालुक्यातील संघ खेळत आहेत. काल कर्जत खालापूर शिवशक्ती कडाव संघ काल क्वालिफाय झाला आणि उद्या शिवशक्ती कडाव संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात खेळेल. खूप साऱ्या शुभेच्छा टीमला. चांगला खेळ केलाच पाहिजे या टीमने. आणि ते फलंदाज होतोय बाद. प्रथमेशने घेतले विकेट. दहिवली चषकामध्ये प्रथमेश चांगला टप्पा ठेवतोय. लेन थोडी शॉर्ट ठेवले प्रथम अगदी सलमानच्या विरोधात. धाव फलक आहे ते 15. चांगली गोलंदाजी प्रथमेश कडून. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा त्यानंतर विकेट आणि हा डॉट बॉल. नेक्स्ट मॅच पळसधरी विरोधात मुकपेट. चला टॉस साठी या दोन्ही टीम. लवकर पिक केला चेंडू. स्लोवर वन होता. हॅमर केले बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषा पार. शिवसेना शाखा तमनाथ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 षटकार आलाय सलमानच्या बॅटमधून. मागे गेला. क्रीज मध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. नाराज आहे स्वतःवरती प्रथमेश कारण त्याला ठाऊक एक अतिरिक्त षटकार या ओव्हरमध्ये आलाय. 6 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर आहे 21-21. पहिल्या ओव्हरमध्ये 9. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. चला फिल्डिंग लगेचच सेटअप करून घ्या. जास्तीचा वेळ करू नका. काल ठीक 5 वाजता आदरणीय संतोष शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख त्यांच्याच नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला गेला. त्यावेळी शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंचा आरतीताई संदीप भोईर यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभली होती. त्याचबरोबरीने गीताताई देशमुख ज्या विद्यमान सदस्य आहेत त्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. तमनाथमधील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आणि आमचे आयोजक ग्रुप ग्रामपंचायत शिरसेचे उपसरपंच रवींद्रजी भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. शेवटची रात्र तर खूप मजा असणार आहे. 28 तारखेला थोडं स्टेज बीज इकडे वाढवा. मागे पडदा देणार होता तुम्ही तुपे बंधू. कारण एकदा 9:30 वाजले ना की कॉमेंटेटर पण मग इथे थंडीने हवालदिल होऊन जातात. मागचा जो वारा येतो डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो थोडा त्रास देतोय. जोरदार अपील आणि ते फलंदाज आहे बाद. बादून परतेल तो मात्र मिथून. आणखी एक धक्का
100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मगाशी तुडुंब गर्दी होती या क्रीडांगणावरती, कारण बीड विरोधात तमनाथ हाय व्होल्टेज ड्रामा. दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात होते. बीड संघ तिथे जिंकला. थोडी पब्लिक खाली झाली. बीड जशी खेळायला येईल परत पब्लिक वाढेल. खरं तर वासरेकोंडा लॉट होता ना देवा, आपण शेवटच्याच रात्री ठेवायला पाहिजे होता. एकनाथ माळी असताना. एकनाथ माळी आल्यानंतर स्टेजवरची मजा काही वेगळीच असेल. त्यांची आकर्षक गीते, त्यांनाही ऐकायला गर्दी होईल. इथे क्रिकेट तर पाहायला मिळेलच, परंतु त्यांनाही ऐकायला गर्दी होईल. जागेवरती गीत रचतात, जागेवर. फक्त 2 ते 3 शब्द मिळाले पाहिजेत. हिंट मिळाली, गाणं रचलंच. चला, जास्तीचा वेळ करू नका. पांडुरंग दादा जरा जोरात धावा, जेणेकरून सामना लवकर चालू होऊ शकतो. 21 साईनाथ आलाय. एक्सपिरियन्स प्लेयर. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय. एक धाव तर झाले कंप्लीट. साईनाथने कॉल केला आणि ते थांबवलंय पहा. पहिली धाव थोडी वेगाने धावली पाहिजे. सलमानने थांबवलंय. अंडरआर्मचा एक खतरनाक प्लेयर आहे सलमान, आणि निश्चितच हे अंडरआर्मच्या प्लेयरची नजर डेंजरस असते नेहमी, कारण एकदम कमी क्षेत्रामध्ये ते खेळतात. फिल्डिंग करत असताना, बॅटिंग करत असताना चेंडूवरची नजर अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर फारच महत्त्वाची आहे. झटपट क्रिकेट आहे ते. प्रत्येक विकेटसाठी शैलेशजी मिसाळ साहेब यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज. इथे खराब कामगिरी. 4 धावा, फक्त 1 होती, तिथे 4. 1-2 का 4 चौकार. करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. बापू भोईर आपण यांना पाहतोय. खास तमनाथचा सामना पाहण्यासाठी ते आले होते, परंतु त्यांच्या पदरी निराशा आले. चिंटू कांबळे आपले MSCB चे ऑफिसर कुठे आहेत? त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा. मला असं वाटते निकेश राऊत आहेत तिकडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील पंचांकडे, परंतु हाईट फॅक्टर सांगतात पंच. सलमानला इथे खेळावंच लागेल आता. या घडीला रुपेश बाद झालाय. मिथुनने चांगली सुरुवात केली होती, एक षटकार मारलाय. सलमानच्या बॅटमधून एक षटकार आलाय. स्कोर सध्याच्या घडीला आहे तो 26-26. पवन गोलंदाजी करतोय. बॅटची कडा आणि ते विकेट घेतले पवनने. एवन पवन चमकलाय. फलंदाज बाद सलमान. सेकंद आहेत, 60 नाही, म्हणून जरा टाइम अलर्ट ठेवा. आणि तो कोणाचंच ऐकत नाही, हे लक्षात असू द्या. तुम्ही किती पाणी लावण्याचं काम केलं, एकदा तुम्ही चुकलात की तो पेनल्टी देतोच. थोडा टप्पा मागे ठेवला आणि ते यशस्वी झालाय तो गोलंदाज पवन. काय षटक टाकलंय पवनने. एवन पवन सारखी त्याने कामगिरी केली गोलंदाजी करत असताना. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 26-26. फक्त धावा दिल्या या ओव्हरमध्ये. 5 विकेट घेतल्या, 2.
उद्या मला असं वाटतं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सोन्या बैलाचे बालक जयेश शेठ पाटील सोनारपाडा यांची उपस्थिती आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांची उपस्थिती लाभणार आहे उद्याच्या रात्रीमध्ये. काल सोनू शेठ बोपतराव होते उपस्थित, तेही कदाचित येतील उद्याच्या रात्रीमध्ये. आणि उद्या 12 संघ आहेत, शनिवार आहे, रविवारी सुट्टी आहे, टेन्शन नाही. आयोजन पण परफेक्ट केलं एकदम. संदेश आलाय शेवटच्या षटकात. 16 मिनिटं झाली, 4 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचे. लाडिवली संघ लक्षात ठेवा. 26 धावा. साईनाथ आहे, साईनाथचा फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला एक्सपिरियन्स प्लेयर पांडुरंग, त्याने इथे घेतलाय झेल, फलंदाज बाद. ईश्वर आणि त्याने इथे घेतलाय झेल, फलंदाज बाद होईल तो साईनाथ. तरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मुकपे संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. साईनाथ कडून खूप अपेक्षा होत्या, परंतु साईनाथ इथे माघारी परतलाय. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहे साईनाथ. त्याची इच्छा असते की माझा संघ प्रत्येक स्पर्धांमध्ये खेळला पाहिजे, परंतु इतर खेळाडूं देखील साथ देणं फार गरजेचं आहे. साईनाथ असेल, रुपेश असेल, एक्सपिरियन्स प्लेयर आहेत या टीमचे. चला अमित तुपे, जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटं तुमच्याकडे अवधी आहे फक्त. टप्पा किती अचूक ठेवलाय पहा. पवन असेल, प्रथमेश असेल, संदेश असेल, त्याचबरोबरीने योगेश असेल. योगेशला मार पडला, परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. ठीक आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकात धावा येणारच. 2च फक्त सीमारक्षक असतात, तशा वेळी धावा निश्चितच फलंदाज करणार. सर्व सराव जे करतायत त्या सरावामुळे यांची गोलंदाजी अतिशय उत्तम आहे. विदाऊट प्रॅक्टिस कित्येक खेळाडू तमनाथ संघाचे मी मैदानात पाहिले, विदाऊट प्रॅक्टिस, आणि त्यामुळे त्यांनी सामना गमावला. जे प्रॅक्टिस करतात त्यांनाच कुठेतरी आता संधी दिली पाहिजे. हा तगादा आता गावकरी लावतील तरच कुठेतरी तमनाथ संघ कमबॅक करू शकतो. डॉट बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाले कंप्लीट. फेक पा अचूक आहे, काय थ्रो केलाय अगदी अमित तुपेच्या हातामध्ये. सिंगल, 1 धाव जोडली जाते. धाव संख्या 27-27. ग्रामीण टेनिस क्रिकेट, अर्थातच टेनिस क्रिकेट .in ची एक बाहू म्हणावी लागेल, एक छोटीशी तुकडी आपल्या समवेत आहे. त्यांची मोठी तुकडी तिकडे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये कामगिरी करते. सत्तावीस धावा, 27. एक धावेने चिंता इथे वाढणार नाही. पहा गोलंदाज, आणि इथे दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा. सावकाश सावकाश सावकाश, थोडे सांभाळा, थोडे सांभाळा. ईश्वर होते त्या ठिकाणी, एकदम जुने खेळाडू आहेत, परंतु पहा लगेचच उभे राहिले.
लेग बायच्या स्वरूपात पंच 2 धावा. यस, 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. कॅज्युअल अप्रोच पाहिला आपण गोलंदाजांचा, कारण तिथे फलंदाजाची चुकीच नव्हती. शॉट ऑफर करत होता तेव्हा अंगावरती चेंडू लागला, धावताना चेंडू लागला. त्या कारणास्तव पंच खूप चांगली कामगिरी. जेपी पॅनलचे सर्व पंच, सकाळ दुपार संध्याकाळ आजकाल सगळीकडे जेपी पॅनलच दिसतोय. चांगली कामगिरी त्यांच्या वतीने चालू आहे. जय पवारचे सर्व पंच. 29 धावा. एक षटकार पाहिजे बेसेगाव टीमला. काही गोलंदाजी करतोय पहा इथे. अप्रोच चांगला आहे. संदेशने घेतले ते आणखी एक रनआउटच्या स्वरूपात विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर 29. लाडिवली टीमला धावा करायचे 24 चेंडूंमध्ये 30. मुक्पे संघ कर्णधार त्वरित टॉस करण्यासाठी या. पळसदरीचा कॅप्टन आहे येथे उपस्थित. मुक्पे संघाचा कर्णधार या, लवकर या. चला बिसेगाव संघ, रुपेशजी लवकरात लवकर आपण आतमध्ये चला. 30 धावाचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. 29 धावा झाल्यात बिसेगाव संघाच्या. 30 धावा डिफेंड करायचे. दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. जिल्हा प्रमुख चषक 2024. काल या स्पर्धेचा शुभारंभ झाला. 25 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन आहे. अमृत महोत्सव वर्ष सर्वांनी आज साजरा केला. खऱ्या अर्थाने आज आपण प्रजेचा ची सत्ता म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही कुठे असेल तर ती भारत देशामध्ये. संविधानाचा सर्वात मोठा मसुदा कोणत्या देशाचा असेल तर लिखित स्वरूपात तो निश्चितच भारत देशाचा आहे, हे विसरून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली आणि त्यानंतर ती अंमलात आणली 26 जानेवारी 1950ला. म्हणूनच 75वं वर्ष हे 2024चं. चला सलामीची जोडी लाडिवली टीम त्वरित पाठवा. ईश्वरदादा लागले तर नाही ना. हा मॅचेस होत राहतील परंतु इजा करून घेऊ नका. आणि थंडी एवढी आहे की बोलून फायदा नाही. समालोचन कक्षामध्ये तुम्ही ऐकताय सूरजजी आतमोडे, त्याचबरोबर मयूर कांबळे. निश्चितच येता येता, कारण जरी कुठेही असलो तरी सुद्धा तमनाथची क्रीडा स्पर्धा म्हटल्यानंतर लक्ष लागतंच. आणि आज तर सामना होता तमनाथचा. सामने पाहत येत होतो. खूप छान, इतकं मजा वाटली ना की लाडिवली टीम गेले, मगाशी केली अनाउन्समेंट, फायनलला गेले. दैवली चषक बरोबर ना, तिथे फायनलला ते पोहोचलेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हा त्यांची एक मॅच बाकी आहे, ते थांबतील. कोण जिंकेल ते थांबतील, बिसेगाव की लाडिवली याचा प्रश्न उत्तर अजून बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 30 करायचे. KPL ला देखील सूरज हातमोडे जेव्हा आले होते तेव्हा मी आवर्जून त्यांना सांगितलं की सूरज हातमोडे यांचं समालोचन वेगळं होतं. पहिले निखिल बाबर जेव्हा त्यांच्या जोडीला असायचे त्यावेळी त्यांच्या कविता मराठीतून ऐकायला एक वेगळीच मजा असायची. जे दिवस, जे सोनेरी पर्व सूरज हातमोडे, निखिल बाबर, अभिषेक पाटील, प्रवीणजी दुगाडे, TK माळी सर, संतोषजी चौधरी यांनी पाहिलेले आहेत. त्या काळामध्ये काही म्हणजे टेक्नॉलॉजी नसताना देखील मला असं वाटतं ते कोणी पाहू शकत नाही, पाहणारही नाही. निखिल आमचा थोडा दूर राहिला, नाही तर मला असं वाटतंय की मराठीतील सर्वाधिक श्रेष्ठ समालोचक निखिल बाबर असता. याला दुजोरा देखील असेल सूरज हातमोडे यांचा. समालोचकाला वाक्य कंप्लीट करावी लागतात, ती सहजासहजी जमत नाहीत. परंतु निखिल बाबर किती कमी टाइम असू दे परंतु त्यामध्ये त्याचं वाक्य कंप्लीट करणारच. परफेक्ट कशी जुळवाजुळव करायचा देवास ठाऊक, परंतु ती त्याला देणगी होती. लागोपाठचे 2 षटकार लाडिवली टीम. 500 रुपये मुकेश लबडे यांच्याकडून. पहा अविनाश बैलमारे, शैलेश मिसाळ आणि आता मुकेश लबडे.
चेंडू इथेच तपासा म्हणजे वेळ लागणार नाही, लक्षात असू द्या. चला कॅप्टन आले का देवा भोईर? ओके. जोपर्यंत त्यांचा इशारा येत नाही, समाधान नागते यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. एक लक्षात असू द्या, आता इथून इकडेच चेंडू चॉईस करा. डगआउट मध्ये जर का तुम्ही आतमध्ये जाऊन परत एकदा त्या चेंडूची जर का तुम्हाला वाटलं की नाही आता हा बरोबर आहे, नाही बरोबर, तर जे कमिटी देईल तोच त्याच चेंडूवर खेळावं लागेल. पहिलं षटक घेऊन येतोय सलमान. पहिल्याच ओव्हर पासून विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकणं सर्वाधिक महत्वाचं आहे. सलमानच्या षटकात कमी धावा येणं, मग बिसेगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. समोर अमित तुपे, साथीला प्रथमेश. पहिलाच बॉल फ्लाय होतोय, फ्लाय स्लिप मधून थर्डमॅनच्या दिशेनं चौकार. प्रवीण बडेकर स्वतः आहेत डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी, म्हणजे चिंता नाही. परफेक्ट टायमिंग वरती गाणी असतात त्यांची. धावा आल्यात त्या 4. 30 धावा संख्येचं लक्ष. कव्हर्सला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, जणू काय कृष्णा सातपुते मैदानावरती आलाय. चौकार अमित तुपेच्या बॅटमधून. अमितच्या बॅटमधून तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल अविनाश बैलमारे यांच्याकडून आणि दिनेश बैलमारे यांच्याकडून देखील. 2 चौकार, धावसंख्या 8. स्क्वाड ड्राईव्ह इनफिल्डला तर क्लिअर केलंय. चेंडू अडवलाय, चेंडू अडवलाय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 वर. फक्त एकच विनंती आहे की डगआउट प्लेयर्स लोकांनी सोडू नका. बाकीचे यांनी गोंगाट केला तरी चालेल, कारण खेळ आहे, आनंद हा घेतलाच पाहिजे. आनंद घ्या, बिंदासपणे आनंद घ्या. फक्त जे प्लेयर्स आहेत त्यांनी डगआउट सोडू नका. धावसंख्या 10. 30 धावांचा पाठलाग. कृष्णा सर्व टोपण नावाने हाक मारतात अमित तुपेला आणि त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 डबल आले. धावा आहेत त्या 10. फुलटॉस बॉल हलक्या हाताने ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. 11 धावा. आज काही विपरीत पाहिलं सेन्सिबल क्रिकेटच्या नावाने. जे पाहिलं ते खरोखरच खतरनाक होतं. 3 बॉल 3 धावांची गरज. पवन केने, भावेश पवारचा तो अप्रोच सिंगल डबलचा आणि उस्मान पटेलचा तो थ्रो. डेंजरस मॅच. समोर खेचला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. हे सर्व खेळाडू सराव करतात. बिसेगावचे खेळाडू किती सराव करतात हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. हे साईनाथ, रुपेश हे जे आहेत त्यांना विचारावं लागेल. सराव हा फार महत्वाचा आहे. खेळाडू चांगले आहेत यात शंका नाही. 12 धावा. पाक हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय कव्हर पॉइंटला. 2 चौकार आलेत. आता सिंगल डबल खेळतायत. आरामात खेळ चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या टोटल 13. 17 करायचे. 18 बॉल 17ची गरज. मयूरजी कांबळे, त्याचबरोबर योगेशजी ढोळे हे देखील आमचे समालोचक मित्र. योगेश अंडरआर्म क्रिकेटची मजा आली होती जेव्हा आपण प्रीमियर लीग केली. संकेतजी भासे यांचं देखील आगमन होईल. मला असं वाटतं उद्या किंवा परवा त्यांची शो मॅच आहे. मयूर कांबळे असा एक समालोचक आहे. नोकरीमुळे जास्त वेळ त्याला मिळत नाही, परंतु रायगड ठाणे सारख्या मोठमोठ्या मॅचेस केल्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि आपल्या संपूर्ण विभागामध्ये कर्जत, खालापूर, पनवेल, इतरही ठाणेमध्ये देखील समालोचन जाऊन ते करतात. विविध समालोचकांना ऐकण्याची मजा काही औरच असते. एकाच चित्रपटामध्ये अनिल कपूर असेल, शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, त्याचबरोबरीने
अजय देवगण असेल, मग चित्रपट पाहायला देखील मजा येते. कास्टिंग जरा दमखमवाली पाहिजे. धूम 3 सारखी किंवा 10 चित्रपटासारखी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 13. शॉर्ट पिच बॉल, डॉट बॉल टाकावे लागतील. निर्धाव चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. 17 चेंडू 17ची गरज. कॅप्टन दोन्ही उपस्थित झालेत. टॉस होणं अद्यापही बाकी आहे. पहिला सामना जिंकला होता तो मुक्पेने, दुसरा पळसदरी, तिसरा सामना कोंदिवडे, चौथा सामना बीड आणि हा ई ग्रुप मधला सामना आहे. हा चेंडू खाली राहिलाय तो मात्र सागरचा. डॉट बॉल टाकावेत, हेच तर काम करायचे गोलंदाजी करणाऱ्या भिसेगाव टीमला. काल किरवली संघ जिंकलाय एक सामना, म्हणजे यातील विजेता संघ किरवली समवेत खेळेल. उद्या ई ग्रुप मधले 4ही संघ खेळतील. लास्ट नाईटला पुन्हा एकदा बाउन्स, मागे जात मारण्याचा प्रयत्न होता. अगेन इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. 3 निर्धाव चेंडू आलेत. इक्वेशन बदललंय. 18 बॉल 17 करायचे होते, आता 15 चेंडू 17ची गरज. चांगली गोलंदाजी करतोय सागर. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर थोडा दबाव. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे आला, वेगानं हा चेंडू टाकला. 4 बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी सागर यंगस्टर कडून. हेच तर करायचं होतं पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु पॉवर प्लेच्या षटकात फायदा तर उचलणारच. 4 निर्धाव चेंडू आले. 14 चेंडू 17ची गरज. इक्वेशन मोठं नाहीये, परंतु ते मोठं करण्याचं काम सध्याच्या घडीला करतोय तो सागर, भिसेगावचा सागर. मागे आलाय हा चेंडू. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॉंग स्टॉपला चौकार अमित तुपेच्या बॅटमधून. जोडल्या जात आहेत. जो दबाव तयार झाला होता 4 चेंडू निर्धाव आल्यानंतर, तो आता दबाव निसटलाय. 13 चेंडू 13ची गरज. धावसंख्या 17. चला टॉस इथे संपन्न होईल. सन्माननीय रामचंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. एकच धाव. चांगलं षटक टाकलं ते निश्चितच सागरने. 18 धावा झाल्यात. 5 धावा दिल्यात आतापर्यंत. हे षटक समाप्त झालंय. 12 चेंडू आणि गरज असेल ती 12 धावांची. रामचंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत रामचंद्रजी भोईर साहेब. टॉस जिंकलाय तो पळसदरी की मुक्पे? मनोज, हा पळस. काल संदीप बोराडे होते समालोचन कक्षामध्ये, त्याचबरोबर अजिंक्य बौड. 12 चेंडू 12ची गरज आहे. चला दोन्ही संघ या, मुक्पे आणि त्याचबरोबरीने पळसदरी स्टेजच्या समोर या. मिथून आलाय, सलमान, त्याचबरोबर रुपेश. साईनाथ मध्ये चर्चा होते. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकात 4 ते 5 धावा जर का आल्या, योगेश देशमुख साहेबांकडून पारितोषिक येते. एका ओव्हर मध्ये 3 विकेट जर का घेतल्या तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. उमेशजी देशमुख साहेबांकडून पारितोषिक. पळसदरी योगेश देशमुख साहेबांकडून पारितोषिक. हा अप्रोच चांगला आहे अमितचा. 1-1 धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहा किती टेन्शन आहे, किती टेन्शन आहे. 10 नंबर की जर्सी सांगते विकेट कीपरला की थोडं थांबा, माझ्यावरती विश्वास ठेवा. सिंगल आले. धाव फलक आहे ते 19. 11 चेंडू 11ची गरज. थंडी जोरदार आहे. फक्त जे येताना वाहने जी लावलेली आहेत त्यांना विनंती आहे की एजा करण्याचा जो रस्ता आहे तिथे वाहने लावू नका. वाईडी स्लॉंगनला फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव.
शेवटच्या रात्रीमध्ये एकनाथ माळी यांची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. फुल टू धमाल. मोठमोठे संघ देखील येणार आहेत अशी माहिती देवा भोईर आमच्यापर्यंत पोहोचवतायत. बॅकवर्ड पॉइंट मधून हा फटका खेचलाय. थोडी आउटफील्ड स्लो आणि शेवटी बॉल सीमारेषा पार. अमित तुपे जरूर 4 चेंडू निर्धाव खेळला, परंतु त्याने केलेली फलंदाजी खरोखरच पाहण्यालायक आहे. फायनल मध्ये पोहोचल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झाला या संघाचा. चौकाराने स्कोर 24, 6 धाबांची गरज, 9 चेंडू 6. धीम्या गतीचा चेंडू होता. लाईन खराब आहे, पंच दंडित करतायत. 25 धाबा, 5 ची गरज. पळसदरी संघाचे खेळाडू, मुकपे संघाचे खेळाडू, चला या आपण स्टेज जवळ या. लगेचच आतमध्ये जायचे, विलंब करू नका, कारण एकदा थंडी वाढली की मग चेंडू देखील ट्रॅव्हल होत नाही. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल चालला. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग अमित तुपे करत असताना 5 चौकार मारलेत आतापर्यंत. 5 चौकार. अमित तुपेने, प्रथमेशने फक्त त्याला 7 दिले, 2 धावा घेतल्यात सिंगलने. विते विजयी फटका. विजय झालाय तो लाडीवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टू बिसेगाव टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. रुपेश तुम्हाला शुभेच्छा. साईनाथ जी, त्याचबरोबर सलमान, चांगले खेळाडू आहेत. सागर असेल, मिथुन असेल, चांगले खेळा. पुढे जाऊन निश्चितच चांगला खेळ केला जाईल तो बिसेगाव संघाकडून. चला हँडशेक साठी आपण आतमध्ये जायचे.